बिरदेव IPS दिली नाही कारणे परिस्थितीशी ना रडला कधी, गरिबीच्या वाटा तुडवत आईबापाचा उद्धार केला, मेंढपाळाचा पोरगा बिरदेव आज IPS झाला। मी प्रत्येक भाषणामध्ये युवकांना सांगत असतो की बाळांनो, कुठल्याही स्टेजवर जायला पहिल्यांदा सत्ता लागते। ती सत्ता आपल्या नशिबात येईल का नाही सांगता येत नाही। दुसरी गोष्ट आपल्याकडे मालमत्ता लागते, तीही आपल्याकडे चांगल्या मार्गाने तेवढी येणार नाहीये। आणि मग त्या स्टेजवर बसण्यासाठी तिसरी गोष्ट बुद्धिमत्ता लागते। राज्यघटनेच्या कलम 16 बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानामुळे आपण कुठल्याही पदाला गवसणी घालू शकतो आणि त्या विचारमंचावर कोणाचे तरी मार्गदर्शक ठरू शकतो। आपण एका महाराष्ट्राचे यूथ आयकॉन होऊ शकतो। हे उदाहरण आहे आजचं। महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांनी आपल्या स्टेटसला एका मेंढपाळाच्या पोराचं स्टेटस ठेवलं, कारण तो असंख्य महाराष्ट्रातल्या युवकांचा यूथ आयकॉन बनला। आणि मी आवर्जून म्हणत असतो की स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही। ज्याचं स्टेटस असते लोक त्याचं स्टेटसला ठेवतात। ते स्टेटस केवळ महाराष्ट्राचं नाही तर मायबापाच्या उद्धारासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी, देशाच्या कामासाठी एका पोरानं करून दाखवलं। त्या पोराचं नाव आहे बिरदेव ढोणे। आता हा बिरदेव ढोणे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील येमगे नावाच्या गावाचा। 10वीला 96% मार्क, 12वीला 89% मार्क, सिव्हिल इंजिनिअरिंग करणारं पोरग पुण्याला गेलं। पुण्याला गेल्यावर प्रांजल चोपडे नावाच्या मित्राने मदत केली। त्या मित्राने जातीवरून ओळखलं, बोली भाषेवरून ओळखलं, हा गरीब आहे, त्याला मदत केली। हा तिथं चिटकून राहिला जेणेकरून सिनियर लोक त्याला त्रास देणार नाही म्हणून। महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना, युवकांना सांगतो की पहिल्यांदा आपला मित्र तपासा। जेव्हा लॅबमधून आपण बाहेर निघून एखाद्या हॉटेलवर पायाची आडी घालून चहा घेऊन एखादा दलिंदर सिगारेट पिऊन तो जर आपला मित्र होत असेल आणि तो जर आपल्या आईवडिलांच्या कष्टाची आठवण करून देत नसेल तर तो आपला मित्र नाही। आणि मित्र ही कन्सेप्ट बदलणारी असते। 10वीचे मित्र 2-3 आपल्या लक्षात राहतात। आपण ज्या फील्डमध्ये गेलो ती मित्र होतात, पुन्हा ती फील्ड सोडली, दुसऱ्या फील्डमध्ये गेलो ती मित्र होतात। म्हणून कायमस्वरूपी जो आपल्या मायबापाच्या कष्टाची आठवण करून देईल, आपल्या गरिबीची आठवण करून देईल, जो आपल्याला प्रेरणा देईल, वेळ प्रसंगी, पेच प्रसंगी, संकट आडवी आली तर तो मित्र या नात्याने उभं राहील। त्या मित्राचं आदर्श उदाहरण अलीकडे एका चित्रपटात गाजलं, ते म्हणजे कवी कलश आणि छत्रपती संभाजीराजे है ना। मन में जीते जीत है, मन में हारे हार है, हार गए जो बिन लढे उन पर धिक्कार है। आणि म्हणून त्या परिस्थितीची तमा न करताना एक गोरगरिबीचं पोरग, मेंढपाळ करणाराचं पोरग लक्षात घ्या की अभ्यास करते। अभ्यास करताना 2 महिने अगोदर बापाच्या किडनीवर सूज येते आणि किडनीवर सूज आल्याच्या नंतर लक्षात घ्या की बाबा पैसे नाहीत म्हणून त्या कालावधीत आशिष पाटील सर जे IPS आहेत आणि प्रांजल चोपडे जे याच्या अगोदर दोन वर्ष अगोदर जी UPSC झाली त्यामध्ये फॉरेस्ट ऑफिसर आहे, या 2 मित्रांनी मदत केली। कारण मित्रांनी मित्राला ओळखलं पाहिजे की आज उसका दिन बुरा है, आने वाला कल शोर मचाने वाला है। ते त्यांनी ओळखलं आणि ते ओळखल्याच्या नंतर ऑपरेशनसाठी मदत केली। एक त्याच्या जीवनातला किस्सा घडला। तो किस्सा म्हणजे दुष्काळात 13वा महिना अशाच कालावधीत त्याचा मोबाईल चोरीला जातो। मोबाईल चोरीला झाल्यावर हाच बिरदेव पोलीस स्टेशनला जातो, तक्रार देतो। तुम्हाला माहित आहे मी काय म्हणलं, सत्ता, मालमत्ता आणि बुद्धिमत्ता ह्याच लोकांची कदर आजकाल केली जाते। त्या ठिकाणी वारंवार टाळाटाळीचे उत्तरं दिल्या जातात। त्याची कंप्लेंट घेत नाही, कंप्लेंट घेतल्यावर देखील मोबाईल सापडत नाही। आज तोच त्या दलातला लक्षात घ्या उच्च दर्जाचा एक अधिकारी आहे। ज्या ठिकाणी तो पोलीस स्टेशनला गेला असेल त्या ठिकाणी PI दर्जाचा एखादा अधिकारी असेल, एखादा PSI असेल किंवा कॉन्स्टेबल असेल। आज तो जिल्ह्यात जाणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये SP च्या खालची रँक पहिले त्याला भेटणार आहे आणि तो नंतर 3 वर्षानंतर कुठल्या तरी जिल्ह्याचा SP असणार आहे। बिकॉज तो IPS आहे, इंडियन पोलीस सर्व्हिस। त्या पदाला त्यानं गवसणी घातली म्हणजे तो महाराष्ट्राचा यूथ आयकॉन बनला। मोबाईलचं प्रकरण त्याच्या जीवनात घडलं, एवढ्या परिस्थितीवर मात केली। एवढंही होत असताना काल त्याचा निकाल लागला। निकाल लागल्याच्या नंतर त्याचा मित्र प्रांजल चोपडे यांनी त्याला फोन केला। फोन केल्यावर तू कुठे आहे सांगितल्यावर याने सांगितलं की मेंढ्या घेऊन चारायला आलोय। अरे का बाबा? तर बाबा वडिलाची तब्येत बिघडलेली आहे, ते आजारी आहेत म्हणून सध्या मी तेच काम करायलोय। कोण म्हणायलाय? जो महाराष्ट्राचा यूथ आयकॉन ठरलाय। आणि मग त्यांनी सांगितलं तुझा निकाल आलाय, 551वा क्रमांक आहे, IPS दर्जाचं पद तुला मिळणार आहे। आनंद गगनात मावला नाही। त्याच्या पायातली चप्पल पाहिली, 100-150 रुपयाची चप्पल आहे। ज्या ठिकाणी तो भेटे मागून मेंढ्या आहेत त्याच्या आज हे पहा, हे आज म्हणजे आज अख्खं गाव सत्कार करेल।
त्याच्या बापाला कधी कोणी स्टेजवर बोलवलं नसेल, आज त्याचा बाप प्रत्येक स्टेजवर असेल, त्या बापाचा सन्मान असेल, यालाही कुठल्या स्टेजवर बोलवलं नसेल, आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्टेजवर त्याला बोलवलं जाईल, त्याचं मार्गदर्शन घेतलं जाईल. का? कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब तुम नाकामयाब होते हो तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. महाराष्ट्रातल्या तमाम दलिंदरांना सांगायलो की बाबा आपण आदर्श कोणाला मानावं, तर त्याचं कारण हे आदर्श माना. अशा लेकरांना परिस्थितीवर मात करून आपल्याला आपलं आयुष्य घडवता येते. केवळ चैना घालणारे, गुंडागर्दी करणारे, हिरोगिरी करणारे, मी काहीतरी आगळा वेगळा आहे मला मानणारा वर्ग आहे, अशा युवकांना आदर्श मानून माज दाखवू नका. त्यानंतर सरळ सेवेमध्ये तयारी करणारे, लगेच लाख 12-15 लाख हुंड्याची अपेक्षा करणारा, मोठा डीजे लावणारा, कपड्यात तेव्हा बदल करणारा, या सर्वांच्या गोष्टीला मात देण्याचं काम या बिरदेवनं केलंय. म्हणून आपले आदर्श चेक करा. मायबापांना मी आवर्जून सांगत असतो, हप्त्यातून अवलादीला एकदा मारा. का? यांचे आदर्श कोणाची कोणाच्या संपर्कात हे पाहणं गरजेचं आहे. कारण आज बिरदेव घडला त्याचं मुख्य कारण त्याची संगत गुण, आणि ती संगत गुण होते IPS कोण? तर महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आशिष पाटील सर आणि त्यांचा जीवलग मित्र जो म्हणजे प्रांजल चोपडे. ह्या मित्रांची वारंवार साथ भेटली, या मित्रांचं वारंवार मार्गदर्शन भेटलं, आणि मित्रानंच मित्राला फोन केला की तो सिलेक्शन झाले. तसे दिवस आपल्यात आले पाहिजे. आणि ते दिवस काय येऊ द्यायचे? तर पहा, त्यानं जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा त्यानं छान एक वाक्य बोलले. हे वाक्य आपल्याला प्रेरणा देऊन जाईल. ते वाक्य कोणतं आहे पहा लक्षात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक कोट आहे की तुम्ही गरिबीमध्ये जन्मला हा तुमचा दोष नाहीये, पण तुम्ही गरिबीमध्ये मेला हा तुमचा दोष आहे. तर ती गोष्ट बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर तुम्ही संधीचं सोनं करून तुम्ही सिच्युएशन बदलू शकताय. होणार पोरग माझा साहेब झाला, तहसीलीतला मोठा आता नायब झाला, त्याचा दरारा असतोय सरकारी नौकरात, बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात. पॉवर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आर्टिकल 16. कलम 16च्या भरोश्यावर महाराष्ट्रातल्या भारतातल्या कुठल्याही पदाला तुम्हाला गवसणी घालता येते. ते काम एका मेंढपाळाच्या गोरगरिबाच्या लेकरानं करून दाखवलंय. म्हणून विनंती एकच आहे की आपल्या मायबापाने लेकरांकडे लक्ष द्या, त्यांचे आदर्श चेक करा, अभ्यास करायला लावा. बाकीच्या लेकरासोबत आपल्या लेकराची तुलना करू नका. त्याच्यात काय आहे ते पहा आणि अशा लोकांच्या स्टोऱ्या त्याच्या समोर मांडा, जेणेकरून एक दिवस आपली स्टोरी बनली पाहिजे, आपलं स्टेटस बनलं पाहिजे, लोकांनी त्याचे स्टेटसला स्टेटस ठेवलं पाहिजे. म्हणजे मेंढ्या चारताना त्याला कॉल येतो, ज्या मित्रासोबत तयारी करायचा त्याच मित्रासोबत फोन आला. त्या मित्राचं नाव होतं निशांत देशमुख. पहा लक्षात घ्या, प्रांजल असेल, चोपडे असेल, त्याच्यानंतर राजेंद्र चोपडे असेल, तर मित्र कसे असावे त्याचं उदाहरण आहे. म्हणजे आपल्या मित्रांना आपल्याला फोन करावा, तो निकाल आपल्या घराचं चित्र बदलणारा असावा. आणि तो या भारतातली सर्वात मोठी परीक्षा UPSC, कोटी लोक परीक्षा देणारे मोजके 500 लोक निवडल्या जातात, 1000 लोक निवडल्या जातात, त्यामध्ये तो 551 या क्रमांकावर येतो. आता IPS या पदावर असणार, पण हे असताना देखील त्याचे कपडे पहा, त्याच्या पायातली चप्पल पहा. आज दिवस बदलणार आहेत. म्हणून आपण गरीब म्हणून जन्माला आलो तरी गरीब म्हणून मरणार नाही. त्यासाठी आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष, आपला एकच ध्यास, नुसता अभ्यास. या अभ्यासानं आणि परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हतो. पर्याय आहे अभ्यास. एक अभ्यास. आपल्या पालकांनी आपल्या लेकराकडे लक्ष देऊन असे भारतातले जे यूथ आयकॉन आहेत हे खरे आपल्या लेकरांचे आदर्श असले पाहिजे. आणि अशांना आदर्श मानून त्या लेकराने आपल्या घराचं चित्रचरित्र बदललं पाहिजे. एवढं लक्ष पालक या नात्याने तुम्ही तुमच्या मुलाकडे देसाल अशी एक अपेक्षा करतो. बिरदेव ढोणे, तुम्ही IPS झालात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा. तुमच्याकडून देशाची एक चांगली सेवा घडो. आणि ज्या ठिकाणी सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे हे जे वाक्य आहे, या वाक्याला तुम्ही सार्थ म्हणून अभिमानक ठरसाल. आणि कुठंतरी ज्या ठिकाणी पीडित आहे, शोषित आहे, त्यांना योग्य न्याय देण्याचं काम करसाल, एवढी अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो. तुम्ही खरे आज महाराष्ट्राची यूथ आयकॉन ठरलात, त्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.